सध्या निवडणुकांचं वातावरण हे कर्नाटकात जरी असलं तरी देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागलेलं आहे। कारण कर्नाटकची निवडणूक होताच महाराष्ट्रात नवीन राजकीय भूकंप होणार अशी भाकीतं केली जात आहेत। अर्थात जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बोलायचं झालं त्यावेळेस सत्ता संघर्षाचा विषय ओघाने येतो आणि याच सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असणार आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं विधिमंडळ आणि विधिमंडळाचे अध्यक्ष स्वतः राहुल नार्वेकर जे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि एकूणच सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे आणि ज्या काही टेक्निकल गोष्टी ज्या विधिमंडळातल्या आहेत या आमच्या प्रेक्षकांसाठी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करू। राहुलजी, सर्वप्रथम तर आजच ज्या बातमीचा फार उल्लेख होतोय आणि बोललं जाते की देशाचे कायदेमंत्री किरण रिजिजू जे आहेत ते मुंबईत आलेले होते आणि तुमच्याबरोबर त्यांची भेट झाली आणि बंद दाराआड चर्चा झाल्या, नेमकं काय तथ्य आहे? ही बाब सत्य आहे की सन्मान्य केंद्रीय कायदेमंत्री श्री किरण रिजिजूजी हे मुंबईत आलेले एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी ते इकडे आलेले। सुमारे 3000 वकिलांना त्यांनी ॲड्रेस केलं। दादरमध्ये हा कार्यक्रम होता आणि मुंबईत आले होते। माझी त्यांची चांगली ओळख आहे, जुनी ओळख आहे, त्यामुळे मी त्यांना आमंत्रण दिलेलं विधानभवनात यायला आणि ते विधानभवनात आले आणि कोणत्याही राजकीय विषयावरती किंवा राजकीय दृष्टिकोनातून ही चर्चा नव्हती। ही एक कर्टेसी व्हिजिट होती आणि त्यामुळे मला वाटत नाही ह्याच्यावरनं काही विशेष अजून इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे। आणि एकूण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती ही देशात अगदी लोकांमध्ये सगळ्यांमध्ये प्रतिष्ठित असणारी अशी संस्कृती आहे आणि या संस्कृतीत आपण पक्षपात बाजूला ठेवून त्यात पक्षाची नेते मंडळी किंवा कार्यकर्ते एकमेकांबरोबर सोबत कुठेही दिसून येतात, पण इकडे तर आपण सगळ्यांना बरोबर राजकारणाला पलीकडे पण आपले विषय असतात, आपले रिलेशन्स असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही राजकीय दृष्टिकोनातून बघायची मला वाटत नाही गरज आहे। निश्चित, परंतु आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली। आज पत्रकार परिषद घेतली, त्यांनी भाष्य केलं यावरती। नाही, मला वाटतं राज्यात अनेक असे विषय आहेत ज्याच्यावरती राजकीय नेते बोलू शकतील आणि खरं तर बोलायला पाहिजे। त्यामुळे मला वाटतं या महत्त्वपूर्ण विषयांवरती सर्वजण बोलतील आणि त्या सगळ्या विषयांवरती काहीतरी निर्णयात्मक कार्य होईल। त्यामुळे अशा विषयांकडे आपण लक्ष द्या। आता कोण कोणाला भेटलं, का भेटलं, कशाला भेटलं ह्यात काय तथ्य नाहीये, त्यामुळे मला वाटत नाही ह्याच्यावर अजून काय भाष्य करायची गरज आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाविषयी जो निकाल द्यायचा आहे तो राखीव ठेवलेला आहे। जवळपास 1.5 महिना आता उलटून गेलेला आहे आणि लवकरच आता वेकेशन सुद्धा सुरू होईल सुप्रीम कोर्टाचं, त्यामुळे कधीही कुठल्याही क्षणी हा निर्णय अपेक्षित आहे। तुम्ही तयार आहात त्यासाठी? हे बघा, मी यापूर्वीही हे मत मांडलेलं आहे। कायद्याचा विद्यार्थी म्हणून किंवा कायद्याचं थोडंफार मला जे ज्ञान आहे त्याच्या आधारावर मी हे सातत्याने सांगत आलो आहे की डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन ह्याच्यावरचा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे। शेड्यूल 10 मध्ये दिलेल्या तरतुदी असतील किंवा विधानसभा नियमात दिलेल्या ज्या तरतुदी असतील त्याच्या अनुषंगाने हा निर्णय केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात। त्यामुळे सर्वप्रथम माझं हे मत आहे की सुप्रीम कोर्ट किंवा अन्य कोणतीही व्यवस्था इन्स्टिट्यूशन ह्या विषयात तोपर्यंत निर्णय देणार नाहीत जोपर्यंत अध्यक्ष ह्या विषयात निर्णय देत नाहीत। जर का अध्यक्षांनी घेतलेला निर्णय नियमबाह्य असेल अथवा घटनाबाह्य असेल तर आणि तरच आर्टिकल 32 किंवा आर्टिकल 226 खाली सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ह्याच्यात हस्तक्षेप करेल। परंतु जर का हा निर्णय घटनाबाह्य नसेल, नियमबाह्य नसेल तर मला वाटत नाही ह्याच्यात कोणी हस्तक्षेप करू शकेल। आणि विशेष करून जोपर्यंत अध्यक्ष निर्णयच घेत नाहीत तोपर्यंत तर कोणीही याच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही।
त्यामुळे मला खात्री आहे की कॉन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन जी या देशात इतक्या वर्षांपासून आपण बघितली आहे ती प्रथा कायम राहील आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत असणाऱ्या विषयात कुठचाही हस्तक्षेप होईल असं मला वाटत नाही. हाच विषय थोडासा पुढे घेऊन जाऊन हा प्रश्न विचारतो की 16 आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन याबाबत अनेकांना त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आणि तसं जर झालं तर मात्र सरकार धोक्यात येऊ शकतं अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. नेमकं तथ्य काय टेक्निकली? बघा, सर्वप्रथम सरकार धोक्यात आहे अथवा नाही ह्याची खरी चाचपणी तर विधानसभेच्या फ्लोअरवरती होते. ह्या सरकारनी हल्लीच काही महिन्यापूर्वीच अविश्वासदर्शक ठराव जेव्हा सादर झाला त्यावेळेला आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे एकूण जर ह्या सरकारच्या बाजूनी जे आकडे होते त्यावेळेला ते आकडे जर बघितले आणि त्यातून जरी म्हणजे मला असं वाटत नाही की 16 आमदारांविषयी किंवा इतर आमदारांविषयी सुप्रीम कोर्ट खऱ्या अर्थाने डिस्क्वालिफिकेशनवरती निर्णय घेईल, पण एका क्षणासाठी तुम्ही जसं म्हणतायत की जर का 16 यातले बाद झाले किंवा त्यांना डिस्क्वालिफाय केलं गेलं तर काय होईल, तर एकूण तुमची जी मेजॉरिटीची संख्या आहे ती कशाच्या आधारावरती असते? ती असते मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. त्यामुळे तेवढा आकडा म्हणजे जेवढे सदस्य मतदान करणार आहेत आणि मतदान ज्यांनी केलं असेल त्याच्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचं जर समर्थन सरकारला असेल तर सरकारला काहीच अडचण नाहीये. आणि ते जर आपण मागच्या वेळेचे आकडे बघितले आणि त्यातून जरी हा फिगर कमी केला तरी कुठेही मला सरकारला धोका असण्याची परिस्थिती कुठेही दिसून येत नाही. आणि परत आपल्याला हेच सांगू इच्छितो की 16 आमदारांचं निलंबन होणार किंवा होणार नाही हा निर्णय घेण्यासाठी अजून खूप वेळ आहे. कारण आपण जर शेड्यूल 10 बघितलं असेल आणि कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बघितले असतील तर त्याच्यात सीपीसीला लागू होणारे सगळे नियम हे या पिटिशनला लागू होतात. त्याच्यात हिअरिंग व्हायला लागेल, एव्हिडन्स लीड करायला लागेल, एक्झामिनेशन इन चीफ होईल, क्रॉस एक्झामिनेशन होईल, सगळं प्रत्येकाला हिअरिंग 1-on-1 बेसिसवरती होते. हो, फिजिकल हिअरिंग होईल आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा संधी दिली जाईल. हा प्रश्न यासाठी महत्वाचा वाटतो कारण या 16 नावांपैकी सन्माननीय मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांच्याही नावाचा समावेश आहे. सन्माननीय मुख्यमंत्री हे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधातही जर पिटिशन असेल तर त्या पिटिशनवरती निर्णय तर होईलच, पण केवळ त्यांच्या विरुद्ध पिटिशन आहे म्हणजे त्यांच्या विरुद्ध निर्णय येणार असं तर आपल्याला बोलता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत या पिटिशन निकालीत काढल्या जात नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत कुठच्याही आमदाराला अथवा कुठच्याही पक्षाला अथवा सरकारला कुठच्याही प्रकारचा धोका आहे. नियमानुसार कायद्याच्या तरतुदीनुसार आणि प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचं संपूर्ण पालन करून, नैसर्गिक न्यायाचं संपूर्ण पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री पद अबाधित राहील का, त्यावरती ते कंटिन्यू करू शकतील का, याबाबतचं काय म्हणणं? नाही, आता खरं तर जर आणि तरच्या तर्कवितर्कात भाष्य न करणं जास्त योग्य राहील. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की यापूर्वीही अनेक मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत जे विधिमंडळाचे सदस्य नव्हते परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीची आता चर्चा करायचीच गरज नाहीये कारण अजून आपल्याला त्या स्टेपपर्यंत यायला बराच वेळ आहे. निर्णय येणं बाकी आहे. निर्णय आल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल. परंतु तोपर्यंत या हायपोथेटिकल सिच्युएशन ज्या आहेत याबद्दल चर्चा तर होते. आता जर दुसरी राजकीय घडामोड जी महाराष्ट्रात सध्या चर्चेली जाते ती आहे राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर पक्षाचं पुढे काय होणार. अर्थात तुमचं व्यक्तिगत याबद्दल काय मत आहे? विधानसभा अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या फ्लोअरवरती होणाऱ्या सगळ्या गतिविधींवर माझं बारीक लक्ष असतं आणि त्या विधानसभेच्या बाहेर काय घडतं त्याच्याकडे अलीकडच्या काळात माझं एवढं लक्ष राहिलं नाहीये. त्यामुळे विशेष त्यावर मला बोलण्यासारखं माझ्या ध्यानात काय नाहीये. परंतु शरद पवार साहेब हे
देशाचे राज्यातले प्रमुख आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या एवढा राजकीय अनुभव आज राज्यातल्या कुठच्याही नेत्याकडे खऱ्या अर्थाने नाहीये. त्यामुळे त्यांनी घेतलेला जो निर्णय असेल किंवा त्यांनी उचललेलं जे पाऊल असेल ते संपूर्ण विचार करून त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या पक्षातील सदस्यांच्या हितात असणारं पाऊल असेल असं मला वाटतं. मी वैयक्तिक मत ह्याच्यासाठी विचारलं कारण सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी विराजमान झालेला आहात आणि ज्यावेळेस भाषणं झाली होती मग सत्ताधारी पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षाचे असतील सगळ्यांनीच तुम्ही कसे आमचे आहात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे अजित पवार आणि तुम्ही अर्थात या सगळ्यांसोबत एकेकाळी तुमचा जो राजकीय प्रवास आहे तुम्ही सगळ्यांसोबत फार जवळून काम केलेलं आहे. तर एकूणच अजित पवार यांच्याबद्दल जे काय बोललं जातं किंवा तशीच परिस्थिती जी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये उद्भवली ती परिस्थिती जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्भवली तर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम वाढणार आहे तुमचं? नाही, आता परत जर आणि तरवरती काय बोलावं, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्ष म्हणून ज्या पिटिशन माझ्या समोर येतील त्या सर्व पिटिशनवर कायद्याच्या तरतुदी आहेत, संविधानात ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्यांचा भान राखूनच मी निर्णय घेईन आणि कुठेही कोणत्याही सदस्याला कोणत्याही पक्षाला आपल्यावर अन्याय झाला अशी परिस्थिती न येता योग्य निर्णय आपण घेऊ. पुन्हा एकदा शेवटचं विचारतो. अर्थात हा तुमचा अधिकार आहे यावरती उत्तर द्यायचं की नाही, कारण तुम्ही काम केलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये. काय वाटतं राष्ट्रवादीची जर वेळ आली पुढची पक्षाची जर धुरा कोणाच्या हातात द्यायची असेल तर तुम्हाला काय वाटतं? अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा अगदी जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, कुठली नावं तुमच्या समोर आहेत? अनेक नेते आहेत. या 4 नावांच्या पलीकडे पण नाव येऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्यांचा पक्ष पुढे नेण्यासाठी कशा नेतृत्वाची गरज आहे ह्याचा खऱ्या अर्थाने विचार तेच करू शकतात. आणि पण मला वाटतं अनेक अशी नावं आहेत आणि गरज पडल्यास या चौघांपैकी किंवा इतर कोणी नेतृत्व करू शकेल. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल आणि लवकरच निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे अर्थात जितका मोकळा वेळ त्यांनी आत्ता त्यांच्याकडे होता जो आपल्याला त्यांनी दिला तो भविष्यात मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विथ कॅमेरा पर्सन सचिन सावंत, मी ऋत्विक भालेकर, मुंबई तकसाठी.